सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वडनेर दुमाला येथे धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आलंय। आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला रेस्क्यू केलंय। आठवडाभरापूर्वी वडनेर दुमाला येथील 4 वर्षीय बालक आयुष भगत याला बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली होती। त्यानंतर आयुषचा मृतदेह शेतात सापडल्याने संपूर्ण नाशिक रोड भागात हळहळ व्यक्त केली गेली। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरचे यांनी वडनेर दुमाला ते थेट वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला। मोर्चामध्ये हजारो पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भर पावसात मोर्चामध्ये सामील झाले होते। मोर्चा दरम्यान वडनेर गावात पुन्हा बिबट्याने 2 शेळ्या फस्त केल्या, त्यामुळे याच परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याची खात्री झाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून बिबट्याला रेस्क्यू केले। बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाल्याचं वृत्त पसरल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते, परंतु अजूनही बिबटे सदर ठिकाणी असल्याची दाट शक्यता आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे, नाशिक। आज वन विभागाने जो बिबट्या पकडण्यात आला तो बिबट्या जरी पकडला असेल तरी आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत, कारण की ज्यावेळेस सकाळी 11 वाजता शेतकऱ्याचा फोन आला आणि कळलं की बिबट्या शेतामध्ये आहेत, जवळजवळ 11 वाजेपासून तर 4:30 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं। पण ज्यावेळेस बिबट्या एकलं पकडत होतो त्याच वेळेस 1 किलोमीटरच्या अंतरावरती दुसरा बिबट्या शेतकऱ्याच्या घरासमोर आला होता। त्यामुळे या भागात अनेक बिबटे आहेत। जोपर्यंत सर्व बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही समाधानकारक बिलकुल नाहीये, तोपर्यंत या भागातला एकही पिंजरा आम्ही काढू देणार नाही।